कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी। सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा। सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा। म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर। बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। का भगवती अनादि अंबिका भगवती धिन धिन धा धिन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा धिन। अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती
भूत ज्ञानाचा पातळी. उदो उदो भक्तना उदो भक्तनाथते. उदो उदो भक्तनाचती म्हणा. उदो उदो भक्तनाथते. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. मूळ पीठ तू आंबे म्हणा. मूळ पीठ तो आंबे. मूळ पीठ तू आंबे. मूळ पीठ तो आंबे. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी. नाचताती सोहम मेळी. नाचताती सोहम मेळी. द्वैत भाव विसरून बळी. द्वैत भाव विसरुनी बळी. खेळती आंबे तुझे गोंधळी म्हणा. खेळती आंबे तुझे गोंधळी. खेळती आंबे तुझे गोंधळी. खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. मूळ पीठ तू आंबे. मूळ पीठ तो आंबे. मूळ पीठ तू आंबे. मूळ पीठ तो आंबे. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. मुकुटमणी पुंडलिक. मुकुटमणी पुंडलिक. 33 कोटी देवनायक. 33 कोटी देवनायक. गोंधळ घालतील सकौतुक. गोंधळ घालीस कौतुक. एका जनार्दनी नाचे देख. एका जनार्दनी नाचे देख. एका जनार्दनी नाचे देख. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. मूळ पीठ तू आंबे.
अंबे मूळपीठ तो अंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊनी हाती बोध परडे घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती बोध परडे घेऊनी हाती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा ज्ञानाचा पाजळती होत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती रे उदो 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 रे उदो 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 भक्त नाचती उदो 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 उदो
उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती उदो 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 भक्त नाचती नाचते गोंधळाये ओ जगदंबे जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे बुदो बुदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती गोंधळा ये वो जगदंबे जगदंबे मूळ पीठे तू अंबे अंबे मूळ पीठे तू अंबे अंबे गोंधळाये ओ जगदंबे जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा ये वो जगदंबे गोंधळा ये वो जगदंबे अनादि अंबिका भगवती स्वर्द्या बोधपर्डी घेऊणी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती
गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू अंबे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचता ती सोहम मेळी. द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू अंबे. मुकुटमणी पुंडलीक, 33 कोटी देवनायक. गोंधळ घालता तीस कौतुक, एका जनार्दनी नाचे देख. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू अंबे. गोंधळा येई ओ जगदंबे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. परब्रह्मलिंगं भजे भजे पांडुरंगं. सकल संतांच्या आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, तोंडोली या पवित्र तीर्थक्षेत्रात कुलस्वामिनी जगज्जननी भगवती जगदंबेच्या प्रांगणात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह 52व्या वर्षात असलेलं हे पदार्पण आणि त्यात माझ्या कीर्तन सेवेचं संतपूजनाचं सौजन्य डॉक्टर श्री विजयकुमार पांडुरंग मोहिते, त्यांच्या निवासस्थानी माझं स्वागत आगत. मला इथे आमच्या स्पीकरचा ध्वनी संप्रदायाच्या ज्ञात्या लोकांना, पखावज वादकांना, उत्तम गवई लोकांना आणि प्रेझेंटेशन करणाऱ्या वक्त्यांना सुमधुर स्वच्छ गोड आल्हाद आनंद देणारा स्पीकर ध्वनी ज्यांनी मला निमंत्रण दिलं ते आदरणीय केशवजींना मी खूप धन्यवाद देतो. पखावज वादक ज्यांनी चाल गायली त्या दोघांनाही खूप धन्यवाद. अभंगाचा भाव, चौकडा प्रकरण, त्याला साजेशी चाल आणि संथ मंद गतीच्या स्वरात गायलेलं आळवलेलं ते संत चिंतन. या प्रांगणात असलेले पत्रकार, अन्नदाते, आयोजक, नियोजक, उपासक, हितचिंतक, समीक्षक, स्टडी करणारा अभ्यासूवर्ग, मातृवर्ग, भगिनी आणि कन्या, तरुण आणि तरुणी, ज्यांनी या प्रभागाला परमार्थाची दिशा स्वच्छ आणि स्पष्ट केली, त्या सर्व महापुरुषांच्या चरणी माझा माथा अत्यंत विनम्रतेनं पुन्हा एकदा अभिवादन करतो. सगळ्यांचीच कीर्तनं झाली आहेत. उमेश महाराजाचं कीर्तन झालंय, अमोल महाराजांचं कीर्तन झालंय, अनिल पाटलांचं कीर्तन झालंय, काल विशालचं कीर्तन झालंय. उद्या माझा समाधान येणार आहे. आणि या सगळ्या लोकात मला तुम्ही बोलवलं हे सगळं यंग जनरेशन आहे आणि त्याच्यात मी रिटायरमेंटच्या सेवानिवृत्तीतला प्रभाग आहे आणि त्यातही तुम्ही मला बोलवल्याबद्दल समस्त ग्रामस्थांना धन्यवाद देतो. गावात माझा तसा कोणाचा परिचय नाही, पण दहीवडीला, पाचवडला काही गाव आहेत जवळ, विटा, देवराष्ट्रे, शिरगाव, पूर्वी मी कीर्तनं केलेली गाव आहेत. कित्येक वर्ष कीर्तनाच्या माध्यमातनं उभा महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं मला अनुभवता आला. मी आल्यानंतर देवीचं मंदिर अनुभवलं. मंदिरातली टापटीप, स्वच्छता, पावित्र्यता, देखणेपण, पुजाऱ्यांनी पाळलेली नियमावली, भगवती जगदंबेच्या मूर्ती विग्रहाला पाहून तुम्हा लोकाला विग्रह शब्द कळणार नाही, मूर्तीचं स्वरूप पाहून माझ्या मनाला अत्यानंद प्राप्त झाला, समाधान प्राप्त झालं. यावर्षी नवरात्र कालोत्सवात मला तुळजापूरला
करवीरला, माहूरगडला आणि वणीच्या सप्तशृंगी गडाला जाता आलं नाही. परंतु प्रतापगडावर मात्र मी जगदंबेच्या सेवेसाठी कीर्तनाला गेलो होतो. पण या गावाचं, या परिसराचं परम भाग्य असं आहे, जगज्जननी भगवती कुलस्वामिनी जगन्मोहिनी स्त्रीशक्ती स्वरूपा जगदंबा या पवित्र गावात वास्तव्य करते. त्यातही प्रयत्नाची पराकाष्ठा करून किल्लं मंदिर, त्याची डेव्हलपमेंट, त्याचं चित्रीकरण, त्याचा रंग, सजावट आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर गंडकी शाळीग्रामाच्या पाषाणात कोरलेली आल्हाद देणारी जगदंबेची मूर्ती पाहून मला आनंद प्राप्त झाला. आणि डॉक्टरांच्या निवासस्थानी केशवजींना आणि सवंगड्यांना मी प्रश्न विचारला की कुणी बुवा 7 दिवसाच्या कालखंडात दिव्या स्वतंत्र विषयावरती पॅसिफिक बोललेला आहे काय? तर मला उत्तर मिळालं, संत प्रकरणं, नामप्रकरणं झाली आहेत, उपदेश प्रकरणं झाली आहेत, परंतु वेदांत परिभाषा, न्यायकौमुदी, उपनिषद ब्रह्मसूत्र गीता आणि त्यात जगदंबेच्या संबंधानं चर्चा काही झालेली नाही. हे सूत्र पकडून मी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चौकडा प्रकरणातला जगदंबेचं मूल्य, महत्त्व, चिंतन, अभ्यास, प्रतिपादन करणारा भाव तुमच्यासमोर निवडलेला आहे. माझं कीर्तन ग्रामीण जे लोक आहेत, न शिकलेले आहेत, अशिक्षित आहेत, ज्यांना उत्तम कीर्तन श्रवण करण्याची सवय नाही, ज्यांची कानं खराब आहेत, त्यांना माझं कीर्तन अजिबात आवडणार नाही. पण जे वेल एज्युकेटेड लोक आहेत, अभ्यासक आहेत, समीक्षक आहेत, की ज्यांना स्वर, ताल, अभिनय, स्वच्छ उच्चार, अभंगाची बांधणी, मांडणी, लयकारी कळती, ते लोक मला भविष्यात पुन्हा तुम्ही कुठे आहात असा निदान फोनवर विचाराचा प्रश्न तरी करतील. बाकी मग खूप अज्ञानी लोकांच्यासाठी मी फार फिरत नाही. जे काही जाणकार लोक आहेत त्यांच्यासाठी कमी वेळेत मला सूत्र मांडायचे. वेळ आपल्याला कमी आहे. मी 7:30ला बिफोर या गावात पोहोचलो, 9:15 वाजले, विनाकारण वेळ वाया गेला. 8:45ला सुरुवात झाली की 9ला कीर्तनकाराच्या गळ्यात विणा आला की तो 9:05ला बोलायला आरंभ पाहिजे, म्हणजे गावकऱ्यांचा अर्थव्यवहार वाया जात नाही. नाही तर बुवा लोकांना कमी वेळेत अधिक द्रव्य मिळतं. त्यामुळं कमी वेळेत चिंतन जास्त ऐकायला मिळाली पाहिजे. आपल्याकडं 5 देवता आहेत. एक एक क्रमप्राप्त सांगतो, मन लावून ऐका. पहिली देवता आहे वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. कळतंय तुम्हा सगळ्यांना? जरा मधून अधून माना हलवा. वक्रतुंड देवता आहे. तिचं जुनं नाव विघ्नकर्ता होतं, परंतु देव ऋषींच्या प्रतिज्ञेवरून गणपती निर्विघ्नेश्वर झाला. वक्रतुंड का? सोंड त्याची वाकडी आहे म्हणून वक्रतुंड, पण तो विनाकारण वक्रतुंड होत नाही. भक्त सरळ गेले तर गणपतीचं नाव आहे सुमुखश्च. सु म्हणजे उत्तम मुखाचा. भक्त बिघडले, प्याले, खाल्लं, वाईट वागले, व्यभिचार केला, परस्त्रीच्या पदराला हात घातला, तिर्यक डोळा केला, फ्रॉड केला, गावाची डेव्हलपमेंट होऊ दिली नाही, सप्ताहातलं द्रव्य अर्ध चोरलं, एखाद्या साधू संतांना फसवलं, तर अशा मूर्ख लोकांना शिक्षा देण्यासाठी गणपती आपली सरळ असलेली सोंड वाकडी करतो. याला ग्रामर आहे टिट फॉर टॅट, जशास तसे. आणि गीता सांगती ए यथा माम प्रपद्यन्ते स्तांस्तथैव भजाम्यहम्. तुम्ही सरळ आलात तर मी सुमुख, तुम्ही वाकड्या शिरलात तर मी वक्रतुंड. गणपतीची व्याख्या झाली बरं का. दुसरं पद आहे विष्णू परमात्मा. विष्णू परमात्मा या देवतेकडं संपूर्ण ऑल वर्ल्ड, सगळ्या जगताचं, केवळ भारत नाही, सगळ्या जगताचं पालकत्व पद आहे. आजही
सगळ्या जिल्ह्यात सत्ता स्थापन झाल्यावर कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद वाटल्या जातात, परंतु डॉक्टर पालकमंत्री पदाचा पेच बरेच दिवस कायम पडलेला असतो. तुम्ही इंटरनेटला, नेटला, गुगलला वर्तमानातल्या बातम्या अपडेट ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. आजच गडचिरोलीच्या एका पालकमंत्र्यानं प्रकृती अस्वास्थ्यामुळं पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पालक शब्दाचा अर्थ आहे वडील, पालकत्व, पालन, पोषण, लालन, म्हणजे त्या जनतेचं पुत्रवत प्रेमवात्सल्यानं लालन पालन करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पाऊस अति पडला, अतिवृष्टी झाली, शेतकरी दुखावला, पाणी शेतात आलं, पिकं वाहून गेली, काळी माती समाप्त झाली, खडकं उघडे पडले, शासन काही देत नाही, विरोधक आरडाओरडा करतात, अशा प्रसंगाला मरणांत वेदना सहन करणारा कृषीवल शेतकरी दुःखी असला तर त्याच्या पाठीहून हात फिरवणारा कुणीतरी वडिलाच्या अंतःकरणाचा असावा, त्याचं नाव पालकमंत्री. टाळ्या निवांत उद्या परवा वाजवा. तुम्हाला कळत नसतील तर त्रास घेऊ नका विनाकारण. तुमच्या चेहऱ्यांना मी पाहिलंय, फार काही तुम्ही चांगलं ऐकणारे नाहीत. विठाल 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 हे पालकत्व त्याला दिलं जातं. एखादा ठाम भूमिका निभावणारा, प्रसंगी लवचिक असतीला, प्रेमवात्सल्याचा भाव असतीला, श्रोत्याच्या, मतदारसंघाच्या अंतःकरणाचं घर असलीला, असा एखादाच मनुष्य त्या त्या प्रभागात निवडण्यात येतो आणि त्याला ते पद दिल्या जातं, पालकत्व. तर विष्णू या देवतेकडं या सगळ्या संपूर्ण विश्वाचं पालकमंत्री पद आहे. 2 देवता सांगून झाल्यात. सूर्य या देवतेकडं एक काम आहे, सौर ऊर्जा प्रकल्प. म्हणजे ग्रीक शास्त्रज्ञानं लाईटचा शोध लावला आणि तुम्ही प्रकाशात आहेत, हा तुमचा वेडेपणा आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, पाण्यात अग्नी आहेच, संशोधन करा, मंथन करा, त्यातनं तो प्रकाशित होईल. म्हणजे ग्रीक शास्त्रज्ञाच्या आधी 11व्या-12व्या शतकात प्रकाश आणि ऊर्जा या MESEBचा शोध ज्ञानोबारायनं लावला. त्याही पूर्वी सूर्य ही देवता, चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायता, सगळ्या जगाला प्रकाश देणारी देवता आहे सूर्य. त्यांनी किती रिडिंग जळली म्हणून कधी तुमचं कनेक्शन कट केलं नाही, बिल न भरल्यामुळं तक्रारीचा अर्ज कधी केला नाही. आता प्लेटा बसवल्या, त्याची ऊर्जा तुम्ही संग्रहित करायला लागलात, त्यावर मोटरी भरवायला लागलात, त्यावर घरातलं इन्व्हर्टर चार्ज करायला लागलात, त्यावर घरातला पंखा लावायला लागलात, पण त्या बिचाऱ्यांनी तुमच्याकडं अजूनही कधी तक्रार केलेली नाही. तो लख प्रकाश देतो, त्यांनी प्रकाश देणं बंद केलं तर तुमचं माझं आरोग्य चालणार नाही. म्हणजे ऊन पडल्या विना आणि डी व्हिटॅमिन्स मिळाल्यामुळं जीवन उत्तम चालत नाही. म्हणून त्वचा इन्फेक्शन असलेल्या माणसाला आणि ज्याचे केस गळतात त्यांना डॉक्टर तुमच्याही पॅथीत, आयुर्वेदात, होमिओपॅथीत आणि इलेक्ट्रोपॅथीतसुद्धा सूर्यप्रकाशाच्या घटकाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. सूर्य लख प्रकाश देणारी देवता आहे. मला वाटतं माझ्या स्पीडमध्ये 3 देवता सांगण्यात आल्यात. आता 4थ्या क्रमांकाची देवता आहे भगवान शंभू. त्याचं नाव भगवान महादेव. त्याला एक उपाधी शमनाम सुखम करोती इति शंकराः. जग सगळं दुःखीच आहे आणि या सगळ्या दुःखी जगाला सुखी करणारं दैवत आहे, त्याचं नाव शमनाम सुखम करोत. भगवान शंकर सुख प्रदान करणारी देवता आहे. आणि याबद्दल संत वचन अशी आहेत, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय म्हणाले चित्ती, माझे वदता शिव नाम, नाम वाचे वदता शिव नाम. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. शिवयति मंगलम नाम यस्य वाच
वाची प्रवर्तते, जे आपल्या मुखानं शिव शिव जप करतात, परिणामय तयान बाधी क्रोध काम. अजून काय इफेक्ट आहे? धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिवदेखता प्रत्यक्ष. एक्झॅक्टली तात्काळ त्या क्षणात भगवान परमात्मा त्याला मोक्ष मुक्ती प्रदान करतो. असं भोळ सरळ सोपं सुटसुटीत पण आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे. आदिनाथं गुरुं वंदे कंथडीं ज्ञानसागरम धुंडीराजं प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दनम. अजून तुमच्या परिचयाचं नसलेलं एक प्रमाण मी देतो, मला तुम्ही मदत करा. केशवबा कोणाच्या सांगण्यानं आवाज वाढून. आदिनाथ उमा बीज प्रगटले, उमा बीज प्रगटले, मथेंद्राला भले सहज स्थिती, मथेंद्राला धले सहज स्थिती, मथेंद्राला धले सहज स्थिती, मथेंद्राला धले सहज स्थिती. हा जसा सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. आदिनाथे उमा मंत्र तो आगाध, आदिनाथे उमा मंत्र तो आगाध, किंवा आदिनाथे मंत्र उमा माते दिला, आदिनाथे मंत्र उमा माते दिला. मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मथेंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. झाला तो प्रसिद्ध भक्ती योगे, झाला से तो प्रसिद्ध भक्ती योगे, झाला से तो प्रसिद्ध भक्ती योगे, झाला प्रसिद्ध भक्ती योगे. संत बहिणाबाईंच्या गाथेतला अभंग आहे हा. बहिणाबाई संत तुकोबरायांच्या पटशिष्या. तिच्या मालकाचं नाव रत्नाकर, उपनाव पाठक, गाव शिऊर बंगला, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका वैजापूर. तुम्हाला अपडेट दिलंय मी लिंक प्रमाणे, तुम्ही कोणीतरी संशोधन करा. त्यांच्या गाथेतला अभंग हा. आदिनाथे मंत्र उमा माते दिला, उमेला मंत्र दिला. वारकरी संप्रदायात महिलांना प्राधान्य असावं का नसावं यात कृपया येणाऱ्या विज्ञानाच्या कालखंडात मूर्खासारखा वेळ वाया न दवडता, अंडरलाईन न दवडता, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. भगवान शंकरानंच आपल्या संप्रदायाची पहिली दीक्षा उमा नावाच्या स्त्री शक्तीला दिली होती. एवढ्या जाणीवा ज्यांना आहेत त्या महिला टाळ्या कदाचित वाजवतील. आपल्या संप्रदायाची दीक्षा आरंभाला दिली कोणाला? कोणाला दिली आहे? सचिन महाराज एका स्त्री शक्तीला दिली आहे. अंबिकेला दिली, उमेला दिली आहे, कालीला दिली आहे, भगवतीला दिली आहे, सतीला दिली आहे, भद्रकालीला दिली आहे. मला नाव अनंत सांगता येतील. मी एका अभंगावर तुमच्या गावात 7-8 दिवस सरळ बोलत राहील, परंतु तुमच्या सगळ्यांच्या ऐकण्याच्या भावना लक्षात घेऊनच मला चिंतन करावे लागतील. श्रोते हो, मुद्दा माझा हा आहे की उमेच्या कानात मंत्र दिला. आता तुमच्या ओव्या पाठ आहेत. शक्तीचे कर्ण कोहरी ज्ञानोबा वर्णन करतायत. त्या भगवती शक्तीच्या कानामध्ये क्षीरसागराच्या तीरावरती मुरारी म्हणजे भगवान शिवतत्वानं हा मंत्र दिला आणि हा जगात प्रचलित झाला. मग यांना गुरुमंत्र असावा का नसावा यात वेळ वाया न दवडलेला बरा. आज
PT उषा धावपटू आहे, लता दिदी गाणं कोकिळा, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती, सुषमा स्वराज त्या काळातल्या परराष्ट्रमंत्री, प्रियदर्शनी गांधीजी नेतृत्व देशाचं, मीरा, उमा, अहिल्या, मा जिजाऊ, गिरिजा, या सगळ्या स्त्री शक्तीच होत्यात की नाही? या सगळ्या स्त्री शक्तीत की नाही? आजही जगात भजन करताना फक्त रामचंद्राचा जे जयकार मला दिसला नाही कुठेच, आणि जे करतात ते वेळेत पूर्ण जे जयकार आहे. सियावल रामचंद्र, सिया म्हणे सीता, सीता म्हणजे स्त्री शक्ती, म्हणजेच भगवती, म्हणजेच जगज्जननी, म्हणजेच भगवती, कंसात अंबिका. तिच्या विना राम जे जयकार यशस्वी नाही. आणि कृष्णाचा सुद्धा भागवतात जे जयकार करणार हे कथाकार. आदि जय जय श्री राधे श्याम. श्याम धीरे म्हणतात, पण राधे विना श्यामात प्रवेश अजिबातच नाही. मारुतीरायचं चिंतन करताना सुद्धा अंजनी पुत्र पवन सुत नामा, आधी अंजनी आणि नंतर पुत्र भगवान श्री हनुमंत. शिवछत्रपतींच्या कथा ऐकत असताना मा जिजाऊंचं नाव आधी घेतलं जातं आणि मग महाराजांचं नाव घेतलं जातं. मुद्दा नीट ऐका. कौशल्यानंदन, देवकी नंदन. दत्तात्रयाचं चिंतन करताना सुद्धा अनुसयानंदन, म्हणजे आधी स्त्री शक्तीला प्राधान्य आहे. हा सगळा विचार करून भगवान शंकरानं आपल्या संप्रदायाची पहिली दीक्षा, पहिला कानातला मंत्र आणि पहिला अनुग्रह बोधित करण्याचं काम उमा नावाच्या स्त्री शक्तीचं पूर्ण केलं. याच्या जाणीवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला, समीक्षकांना, पुरोगामी लोकांना, अभ्यासकांना आणि जुन्याही लोकांना असणं गरजेचं आहे. नको तिथे कमालीचा कर्मटपणा करणं. मला वाटतं देशकाल परत्वे परवडणारं प्रकरण अजिबात नाही. ती वैमानिक आहे, ती ECP आहे, DCP आहे, ती MD मेडिसिन आहे, ती MES सर्जर आहे सर. त्यामुळे तिला मानावं लागणार आहे. असं कुठे होतं काय? मानावं लागेल. आज चिंतन करत असताना याज्ञवल्क्य म्हटलं की त्यांच्या पत्नीला अभिवादन करावं लागतं. वशिष्ठ म्हटलं की सप्तऋषीत अरुंधतीची पूजा करावी लागती. भाद्रपदातल्या ऋषी पंचमीला केवळ 7 ऋषी चालत नाहीत. 7 ऋषींची पूजा केली आणि अरुंधती, केशवजी आवाज कमी करा, आणि कदाचित अरुंधतीची पूजा केली नाही तर सप्तऋषी प्रसन्न होत नाही. म्हणजे स्त्री शक्ती विना पुढच्या पूजा सगळ्या फिक्या आहेत. घरातही कुठलाही पूजा, कर्म, स्थापना, लग्न, विवाह आदी कृत्य करताना मातृदेवो भव, सेकंड क्रमांकाला पितृदेवो भव हाच कित्ता पुराणांनी गिरवला. त्वमेव माता, पुढे च पिता त्वमेव. बस किती बांधू तुम्हाला, किती चिंतन सांगू. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदीही च पार्वती. माता च पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः. आधी पार्वती नंतर शंकर. हे झालं संन्यासात. वैष्णवात माता च कमला देवी, पिता देवो जनार्दनः. म्हणजे माता लक्ष्मी आणि पिता जनार्दन म्हणजे विष्णू. चिंतन करताना खूप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. प्राधान्य दिलंय स्त्री शक्तीला. अर्थात बुवांनी, लोकांनी कुणाला कितपर्यंत स्वीकारायचंय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वतंत्र पर्सनल प्रश्न आहे. पण इंडियन ॲक्ट घटनेच्या मसुद्याप्रमाणे आणि धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे तशी कुणाला प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली मला तरी माझ्या 60 वर्षाच्या कालखंडात कुठे दिसलेली नाही. त्यामुळे ज्याचा खूपच अभ्यास आहे त्याने ते प्रयत्न करावेत. मला फार कळलेलं नाही. म्हणजे मातृशक्तीला प्राधान्य देण्यात आलेलंच आहे, या तिळमात्र शंका अजिबात नाही. मी 2-3 प्रमाण अधिक देऊ शकतो, पण वेळ मला चर्चेला कमी आहे. भगवान शिवानं व्यापक काम केलं की पार्वतीची सलगी करून आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आणि संप्रदायाची स्थापना करण्यासाठी एका स्त्रीकडे नेतृत्व दिलं. याच्या जाणीवा महिला आरक्षणाच्या नावाने मतदारसंघात जागा मागणाऱ्या येणाऱ्या कालखंडातल्या सगळ्या नेत्यांना कळाव्यात. सगळ्या नेत्यांना की त्या काळातच
तिला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. चला आता शेवटची देवता राहिली आहे जगदंबा. जगत म्हणजे विश्व, अंब म्हणजे मात्र स्वरूपा. चंद्र तेथे आणि शंभू तेथे अंबिका. ज्या अर्थी या तोंडोली गावात अंबिका आहे त्या अर्थी माझं पुढचं प्रकरण ऐका. या गावात भगवान शिवाचा निर्विवाद वास आहे, यात तीळ मात्र शंका नाही. शंभू तेथे उलट करा, अंबिका तेथे शंभू. तिच्या विना तो राहू शकत नाही. उत्तम स्त्री विना उत्तम प्रपंच होत नाही, उत्तम डेव्हलपमेंट होत नाही, राजकारण करता येत नाही, उत्तम परमार्थ करता येत नाही. मा जिजाऊंच्या बद्दल काही अल्पज्ञ कीर्तनकार उगी काहीतरी सांगतात की महाराज सदेह वैकुंठ गमन करताना आवडीला विचारलं माझ्याबरोबर येतीस का, आणि ती म्हणाली माझ्या म्हशीची धार राहिली आहे. हे बावळटपण नाही, हे लक्षात धरा. याचा अर्थ असा आहे की त्या बुवांच्या वाचनाचा, चिंतनाचा, अभ्यासाचा, गुरुकृपेचा अभाव आहे. नाव प्रसिद्ध आहे, द्रव्य खूप घेतो, पण अजून अक्कल नाही. विठाला विठाला विठाला. त्यांनी शांतता प्रदान केली नसती तर नाथराय शांती ब्रह्मपदाला पोहोचले नसते. आवडीचा आधार नसता तर जगद्गुरु तुकोबाराय पदाला पोहोचले असते काय. एक कर्तबगार पुरुषाच्या पाठीमाग अधिकार संपन्न स्त्री शक्ती अदृश्य स्वरूपात असते, याच्या जाणीवा तुम्हाला असाव्यात. भागवत, रामायण, कथा, दीपवाली, सडासंमार्जन, औक्षण, फुलमालन या सक्रिय गावागावात पुरुष आहेत का स्त्री आहेत? बोला, मला उत्तर द्या. या शक्ती आहेत. या शक्ती ओलांडता आपण किलोमीटरचे दगड फार काही करू असं मला वाटत नाही. घरातली पूजा त्यांच्याकडंच, औक्षण त्यांच्याकडंच, लालन पालन त्यांच्याकडंच, येणारा अतिथी स्वयंपाक त्यांच्याकडंच. आपण पांढरे कपडे घालून फक्त हॉटेलवर तयार. यंदा महाराष्ट्रात बदल व्हायला पाहिजे. तुझी चड्डी बदल आधी. हे बावळट आंघोळ केली तर बाथरूम मध्ये 1.5 तास उभा राहतं. मला का हो बबनराव हे चड्डी, ती पण तुला माहिती नाही का? नाही, तिने कुठं ठेवली आहे आणि तिने दिल त्याला नाडी सापडत नाही. मला कीर्तनाला वेळ पुरणार नाही. मला घड्याळ बरोबर दाखवा, मी कीर्तन 5 मिनिट अभी संपवणार आहे. श्रोते हो, जगदंबा ही मात्र स्वरूप आहे. मला विस्तार करायला वेळ नाही. ती कधी आल्हादिनी शक्ती वृंदावनात, मथुरेत, गोकुळात राधा स्वरूपानं प्रकट झाली की जिच्या नावाचा उच्चार करताच विरक्त शुकदेवांना भाव समाधी लागत असायची. म्हणून भागवतात सगळ्यांना उवाच शब्द आहे, पण शुकदेवांच्या पुढे श्री शुकौ उवाच. काही अभ्यासकांनी प्रश्न विचारला, काशिकानंदजी, अखंडानंदजी, डोंगरे महाराज, चक्रांकित बाबा, उतुरकर महाराज, त्या काळातले ज्ञाते लोक, गोपाळ शास्त्री गोरे महाराज, भगवान महाराज सोनपेठकर, या सगळ्या दिग्गजांनी प्रश्न विचारला. गुरुवर्य वक्ते आबा डुंडा महाराज की श्री शब्दाची योजना का? त्याचं उत्तर असं आहे, श्री ही राधा आहे. आणि भागवत आल्हाद चिंतन आणि कृष्णलीला मांडत असताना शुकदेवानी आपल्या गुरुस्थानी शिरोधार्य हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून राधा या शब्दाला उच्चार न करता श्री शब्दाची योजना केली. एवढा अधिकार स्त्री शक्तीला आहे, एवढा अधिकार स्त्री शक्तीला आहे. वृंदावनात कथा करणाऱ्या भागवतकारांना विचारा, तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिय. आधी राधे विना कृष्ण समर्पणच नाही, त्याची पूजा सफल होत नाही. तिला आधी विचारावं लागतं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, दृष्टांत देतो, म्हणजे तुम्ही खुलाल, तुम्हाला कळेल, समजेल. मी कोणाचं नाव घेत नाही, कळण्यासाठी दृष्टांत सांगतो. यापूर्वी हजारो वेळेला सांगितला, आता पुन्हा या गावात सांगतो. श्रोते हो, एक बुवा होते, त्यांना 2 एकर मठाला जागा मिळाली. गाव, जिल्हा, बुवा विचारू नका. एक गाव होतं, एक बुवा होते, त्यांना मठ बांधायचा आहे. त्यांना 2 एकर जागा गावकऱ्यांनी डोनेट केली. परंतु PTRला, चतुस्सीमेला आणि सिटी सर्वेला त्यांचं नाव काही लिगली
लागत नव्हतं आणि अपडेट प्रमाणे ऑनलाईन नकाशा हातात येत नव्हता. त्या गावातले मंत्री सातत्याने त्या महाराजाला म्हणायचे, चिंता करू नका, तुमचं काम मार्गी लावलंय, मी आता कॅबिनेटला चाललोय, आता हिवाळी अधिवेशन आहे, पुढे पावसाळी अधिवेशन आहे, ते झालं की काम करील. करता करता मंत्रीपदाचा 6 महिन्याचाच कालखंड त्यांचा राहिला आणि सत्ता डगमगू लागली. त्या कालखंडात त्या मंत्र्याच्या बायकोला, त्या बुवाच्या बायकोनं जागे राहा सगळेजण, गावातल्या सप्ताहात हळदी कुंकाचं निमंत्रण दिलं. तुमच्यासारख्या 4-5 हजार महिला जमल्या आणि त्या बुवाच्या बायकोनं हळदी कुंकाबरोबर एक सामाजिक उपक्रम डॉक्टर असा राबवला की त्या गावातल्या एका शिक्षण घेणाऱ्या मुलीला किडनी प्रॉब्लेम झाल्यामुळं ऑपरेशन सर्जरीला तिला 1 लाख रुपये लागत होते. तर त्या बुवाच्या बायकोनं वर्गणी केली आणि मंत्र्याच्या बायकोच्या हातानं किडनी प्रॉब्लेम झालेल्या मुलीला पैसे दिल्यानंतर मीडिया तंत्राला क्लिपा व्हायरल झाल्या, प्रिंट मीडियाला छापून आलं आणि मग मंत्र्याची बायको बुवांना म्हणाली, तुमचा संदेश चांगला आहे, तुमचं कामही उत्तम आहे, तुमच्या बायकोचं कामही उत्तम आहे. नाही तर बुवा म्हटलं की फक्त भजन, बुक्का माळ, उपवास आणि पारायण, पण तुम्ही सामाजिकही काम करता, तुम्हाला मी धन्यवाद देते. काही लागलं तर माझ्या कानावर केव्हाही घाला. तेव्हा त्या बुवाच्या लक्षात आलं की 2 एकरच्या मठाचा प्रॉब्लेम गेल्या अनेक वर्षापासून आहे, नक्कल आपल्या हातात मिळत नाही. त्याने अँबेसिडरमध्ये बसणाऱ्या मंत्र्याच्या बायकोच्या कानात सांगितलं, साहेबांना खूप वर्षापासून पाठलाग करतो पण काम माझं मार्गी लागत नाही. मंत्र्याची बायको मंत्र्याला म्हणाली, बुवा त्यांना फार अक्कल नाही. कळतंय तुम्हाला, थोडा वेळ लागतोय. पूर्वी अशा ट्यूबा असायच्या बघा, ट्यूबा, आणि त्याला बटन टाकलं ते पुटपुट 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 करायचे, व्होल्टेजचा अभाव. किंवा त्यापैकी दोन्हीपैकी एक फिलामेंट त्याचं शॉर्ट झालेलं आहे, किंवा सजाती विजातीय ध्रुवाला टच करणारी फ्लोरोसेंट नावाची पावडर कमी पडल्यामुळे प्रकाशित लवकर होत. तसं तुम्हाला कळतंय पण असं फडफड फडफड करतंय. तात्काळ बटन टाकल्या टाकल्या प्रकाश पडत नाही. विठाला विठाला ती म्हणाली, त्यांना फार कळत नाही, काही लागेल तर माझ्या कानावर घाला. आणि 5.5 वर्ष रेंगाळलेलं काम किंवा 4 वर्ष रेंगाळलेलं काम मंत्र्याच्या बायकोनं मंत्र्यांना फोन केला, हो तुम्हाला काही कळतंय, त्या तोंडोली गावात एवढा नामयज्ञ त्या बुवांच्या पत्नीने सामाजिक उपक्रम राजवला आणि तुम्ही खुशाल नकारार्थी त्यांची नक्कल द्या, नाव लावा. अहो 2 दिवसात नाव लावून नक्कल घरी आली. आता पुरुष नावाच्या मंत्र्याला, आणि टाळ्या वाजवायची जागा पुढे, अजून पुरुष नावाच्या मंत्र्याला विनंती करून एक काम होत नव्हतं. पण त्याची जी अर्धांगिनी कुशाग्र बुद्धीची स्त्री होती तिने आठवड्यात काम मार्गी लावलं. परमार्थ सामाजिक कार्यात काम मागायला जाताना विनंती करावी कोणाला? झोपा झोपा, आराम करा, नाही तर कीर्तन झालं जेवण करा, बस एवढाच कार्यक्रम. विठाला विठाला पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. स्त्री शक्तीकडे गेल्यावर सगळं काही मिळतं याच्या जाणीवा तुम्हाला असाव्यात. वेळ माझा संपत आलाय, अभंगाकडे ओळतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पहिल्या चरणात म्हणाले, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. बोध तणाचा पाजळती, बोध तणाचा पाजळती, बोध तणाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. उदा उदा भक्तनाथती, उदा उदा भक्तनाथती, उदा भक्तनाथती, उदा उदा
अशी जी भगवती 5व्या क्रमांकाची मांडलेली अनादी आहे, तिच्या बाबतीत हा सप्ताह सांगता येतो. 52 वर्षापूर्वी एका महाराजांनी उभा केला. कालगणना झाली. शिक्षण संस्था स्थापन करून 100 वर्ष झाले, कालगणना झाली. फॉर एक्झाम्पल, मंत्रिपदाचा कारभार स्वीकारून 450 वर्ष झाले, कालगणना झाली. हे मंदिर, ही जागा, हा डेव्हलपमेंट, ही तटबंदी बांधून अमुक 2 वर्ष झाले. शिलालेखावरनं, ताम्रपटावरनं कळलं. इतिहास इसवी सन शक संवत्सरावरनं कळलं. देवीच्या बाबतीत काय पॅरामीटर लावायचे, काय स्केल करायचे, कल्पना करा, काय स्कॅनर करायचे सर. अनादी अंबिका भगवती. अनादी शब्द म्हणजे जुनाट, ज्याच्या संबंधानं चर्चा करता येत नाही. अगम्य, अगोचर, अनंत, अमाप, जगातली सगळी पॅरामीटर फिके पडतील. त्याचं मोजमापच करता येत नाही. त्याची क्षमता, घनता, क्षारता, लांबी, रुंदी, कालगणना, सगुण की निर्गुण, या बाबतीत श्रुतिस्मृती वेदाधिकांना गप्प बसावं लागतं. मग शब्दांची योजना आहे अनादी, जुनी जुनी जुनी. उदाहरणार्थ, पंढरपूरला काला कधी सुरू झाला असं मीडिया तंत्राने आपल्याला विचारलं तर ढोबळ मतानी मी सांगू, माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी. म्हणजे केवढं शतक? 12व 13व शतक. पण त्याच्यापेक्षा खोलातलं प्रमाण असे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग काला कधी सुरू झाला? प्रश्नच आहे की नाही. महाराष्ट्रातला पहिला नामसप्ताह कुठे सुरू झाला? प्रश्नच आहे. प्रश्नच आहे ना. पहिली काकड आरती सुरू कोणी केली? प्रश्नच आहे. काही गोष्टीला निरुत्तर थांबावं लागतं आणि अशा प्रकरणाला शब्द योजना असती अनादी. उदाहरणार्थ, माझ्या जन्मस्थानात जो काला प्रसाद दिला जातो त्याची कालगणना आमच्याकडं नोंद नाही. कोणी म्हणतात सत्ययुगात, कोणी म्हणतात त्रेता युगात, कोणी म्हणतात द्वापारात. मग आम्ही योजना केली अनादी. अनादी जुनाट. ही भगवती जगज्जननी अशी आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हिच्या तेजापासून उत्पन्न झाले. याला श्लोक सांगतो. सचिन दादा, तुम्ही त्याची नोट्स काढा. विद्युत दाम समप्रभाम मृगपती स्कंदसितां भीषणाम कन्याभिकरवालखेट बिलतस धस्ताभिरासेविताम. बहुतेक या गावातल्या स्त्रियांच्या सप्तशती पाठ असेल. त्यातला श्लोक आहे हा. विद्युद्दाम समप्रभाम मृगपती स्कंदसितां भीषणाम कन्याभिकरवालखेट बिलतस धस्ताभिरासेविताम हस्तैश्चक्रगदा शिखेट विशिकाम चापम गुणम तर्जनी बिभ्राणा मणलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. हा झाला स्वच्छ श्लोक. मराठीत अर्थ सांगतो. कशी आहे भगवती? कारागृहात देवकीला एक लेक जन्माला आली. अनेक मुलं घेतले आणि कोणता मुलगा आपला वैरी होईल याचा काही अंदाज सांगता येत नाही. आकाशवाणीत झाली होती. कंसानं वरातीचा रथ परत फिरवला आणि वसुदेव देवकीला कारागृहात मुसक्या बांधून जेला टाकलं. जन्मलेलं बाल ओरडलं की या राक्षसाच्या हातात द्यायचं. त्यांनी गरगर गरगर फिरवायचं आणि कारागृहातल्या दगडी भिंतीवरती आदळून रक्ताचा सडा करायचा आणि हाडांचा ढीग लागत असायचा. आता मात्र देवानं किमयाच केली. काय केलं? पुरुषलिंगी जन्म घेण्याऐवजी स्त्रीलिंगी परमात्मा झाला. एक कन्या उदयाला आली आणि ती मुलापेक्षा अधिकच जास्त रडते असं म्हणतात व्यवहारात डॉक्टर. ती कन्या टाहो फोडून रडायला लागली आणि मग ही आवाजाची ध्वनी सगळ्या कारागृहाच्या सभोवताली गेल्यावर दूतांनी जाऊन सांगितलं, कंसा 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 जागे व्हा, बाळ झालंय. कंसा जागे व्हा, कंसा बाळ झालं, जागे व्हा. कंस धाड 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 गेला. ती बालिका हातातली धरली. देवकी बिचारी विव्हळत होती, रडत होती, टाहो फोडत होती. तिचा कंठशोष झाला होता. आसव गळून थांबले होते. टाळूला जीभ चिटकली होती. दातातलं पाणी समाप्त झालं होतं आणि ती प्रार्थना करत होती, बंधू राजा, भावा मला मार पण कन्येला मारू नकोस. तिचा काय दोष आहे? तुला मारणारा पुरुष जन्माला येणार होता. ही बालिका आहे, हिला तरी मारू नकोस. पण त्या दुष्टानं, दुर्जनानं ऐकलं नाही. डॉक्टर, मी जरी वयस्कर असलो तरी अत्याधुनिक भाव कसे मांडावेत कीर्तनात, ही माझ्याकडनं एक सुंदर चिंतनीय भूमिका तुम्ही ऐका. त्याच काळात स्त्री भ्रूण हत्या करू नका असा धर्मशास्त्रांचा निर्णय होता. याला प्रमाण काय? याला प्रमाण काय? याला प्रमाण काय? ऋणवैर हत्या
अंडरलाईन, नका ओगऊ सूड, पुढे होईल जड भोगावया. गर्भातल्या बालिकेला मारू नका, सोनोग्राफी सेंटरला जाऊ नका, पाणी भरपूर पाजू नका, स्कॅनिंग करू नका, डॉक्टरीनला पैसे देऊन भुलवू नका. आणि तरुणीला विनंती आहे, तरुणांना विनंती आहे, शेतकरी, कष्ट करणारे, वारकरी बुवा लोक हे पाप करत नाहीत, स्वतः शिकलेले शहाणे म्हणणारेच हे पापकृत्य करतात. ग्रामीण लोक करत नाहीत. गर्भनिधन परीक्षा हातात घेतली बालिका, गरगर गरगर फिरवली, पण त्याला वाटलं सगळे बालक जसे मारले तसे इलाही मारता येईल. पण देवाची लीलाच वेगळी आहे, परमात्मा फारच वेगळा आहे. देव चतुर 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 जाणून अंतर वर्त तसे जाणून अंतर वर्त तसे जाणून अंतर वर्तते जाणून अंतर वर्तते जाणून अंतर वर्तते जाणून अंतर वर्तते. देव चतुर 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 जाणून अंतर वर्तत से जाणून अंतर वर्तत से जाणून अंतर वर्तत से जाणून अंतर वर्तत से वर्तत से. देव चतुर 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 देव चतुर. 10:30 वाजलेत. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, देवा एवढं चतुर जगाच्या पाठीवर कोणी नाही. देवाने चातुर्य केलं आणि ती कंसाच्या हातातली बालिका ऐकताना तुम्ही सगळेजण हातातनं सुटली आणि आकाशात गेली. कुठे गेली याचा शोध मला तुम्हाला अजून लागलेला नाही. ती कोण झाली? ती बालिका झाली जगदंबा. नाही कळलं तुम्हाला? ती झाली देवी. तिचं स्वरूप कसं आहे? डामर तंत्रात, ईश्वर पार्वती संवादात, सप्तशतीमध्ये मार्कंडे ऋषास लिहितात विद्युतदाम समप्रभाम. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात काळ्या ढगामध्ये कडकड कडकड वीज चमकते आणि लख्ख प्रकाश पडतो. ती जर वीज खाली पडली तर जमिनीवर पडल्यावर ती पाण्याचा ठाव घेतल्याविना वर जात नाही, एवढा तिचा इफेक्ट प्रभाव असतो. तितकी क्षमता कोटीपटीनं जिच्यात होती ती भगवती आकाशात विद्युल्लतेसारखी चमकायला लागली, प्रकाशित व्हायला लागली. विद्युदाम समप्रभाम मृगपती स्कंदसिताम भीषणाम. मृगपती, मृग म्हणजे हरिणी, तिचा पती काळवीट जेवढ्या वेगानं उडी मारतो तेवढ्या वेगानं ती चपलक गतीनं उडी मारतीये. हातात चापम गुणम तर्जनी, तिच्या हातात तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र आहे आणि हातात चाप आहे म्हणजे मारणारा चाबूक फटका. एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात खड्ग आहे, तरवार आहे. आणि ती मोहरूपी महिषासुराला ऐकताय का? देवांतकाला, नरांतकाला, कोलाहलाला अशा दुष्ट दुर्जनांना सांगते आहे. काय म्हणती ती सप्तशती ग्रंथात? गरज गरज मामूढ मधु यावत पिबाम्यहम. ओरड ओरड हे दुष्टा पाप्या, पापकृत्य केलंस, माझ्या अंगावर चाल करून आलास काय, मला मारायचं म्हणतोस काय? तुला तुझी ताकद कळेल. तुझ्या जरा मदिरा प्यालास, त्या नशेत तू आहेस, तुझी उतरल्यावर तुला कळेल की महिला बालकल्याण ताकद काय असती भारताची ते महाराष्ट्राची. आणि तिने आवेश धारण केला आणि ती व्याघ्रावर बसून अष्टभुजा नारायणी जगदंबा रूपानं प्राकट्य झाली. विठाल 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 विठाल
नवरात्र महोत्सवाच्या कालखंडात वा शाकंबरी महोत्सवाच्या कालखंडात बऱ्याच स्त्रिया परडीजवळ बोध असतो. बोध म्हणजे कापड गुंडाळून केलेला लांब लचक पोत, त्याला तेल व्हायचं. पूर्वीच्या कालखंडात प्रकाश नव्हता, गारगुटी आंधळायच्या, कापूर लावायचा, साजूक तूप, गोडे तेल वा घास तेल यानं दिवे लावत असायचे, टेंभे लावत असायचे. त्याही पूर्व कालावधीमध्ये गोड तेल ओतायचं, स्निग्ध तेल ओलावा असलेलं, आणि त्याला चकमकीनं अग्नी प्रज्वलित केला की लख प्रकाश पडायचा. या दिवट्याचा हेतू काय? दिवटा या करताय प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, हे जगत अंधकारात न राहता लख प्रकाशात यावं, म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे यावं. याला प्रमाण तुमच्याकडे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. तो पोत आहे ना प्रकाश योजना आहे, आणि बोध आहे ना, बोध म्हणजे अनुग्रह. ती परडी हातात घेतल्यावर बोध देते की आता श्रीमंती विसर, गरिबी विसर, ब्राह्मण की क्षत्रिय, वैश्य की चांडाळ, मी महाराष्ट्रात की मध्य प्रदेशातला, यूपीचा की लुधियानाचा, मी साताऱ्याचा की सांगलीचा, मी सांगोल्याचा की बारामतीचा, मी फलटणचा की जालना जिल्ह्यातला, हे तू विसरून जा आणि बोध स्वीकार की मी ब्रह्म आहे, मी जीवांश आहे, मला परमार्थ करायचा आहे, मला कथा करायची आहे, मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. याकरता ती बोध परडी आहे. देवासाठी घेऊन अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोगत जियला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोगत जियला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला, अवघा भोगत जियला. ती परडी म्हणजे काही जोगवा मागून पिठच गोळा करून जगण्याचं माध्यम नाही आहे. ती वैराग्य शिकवती. उदाहरणार्थ आळंदीला येणारा विद्यार्थी 70 एकर श्रीमंत शेतकरी बागायतदाराचा मुलगा सुद्धा आहे, माझ्यासारखा वैदिकांच्या कुळात जन्माला येणारा एखादा मुलगा सुद्धा आहे. पण आळंदीला गाणगापूरला गेल्यावर आपली श्रीमंती, आपली आमदारकी, आपली पोलीस पाटीलकी, आपले देशपांडेपण सगळं बाजूला ठेवून तिथे भिक्षापात्र करायचे, आणि भिक्षापात्र केल्यावर आपली अहंता संपल्या जाते. देणारी आई असते आणि घेणारा पुत्र असतो. हा बोध शिकायला मिळतो. लक्षात घ्या. बोध शब्दाचा केशवजी अनुग्रह अर्थ आहे. बोध म्हणजे दीक्षित करणे, बोध म्हणजे वृत्तीवरती आणणे. उदाहरणार्थ मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, पाठातला अभंग, पाठात नसलेला अभंग. ब्रह्मयाने बोधा त्रिसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. बोध करणे म्हणजे अनुग्रहित करणे, वृत्तीवरती आणणे, परमार्थाच्या पथाला प्रवृत्त करणे. यासाठी बोध परडी आहे. आणि पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. उदो म्हणजे हर्षोल्हासात आनंदानं, आळस टाकून, लाज भय शंका दुराविला मान, मी लहान मोठा बुवा शास्त्री पंडित संन्यासी वैष्णव कथाकार हे सगळं बाजूला टाकून तल्लीनता तद्रुपता तन्मयता तदाकारता त्या ब्रह्मस्थितीला एकरूप होऊन नाचायचं असतं, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. उदो उदो जय जयकार करायचा असतो. नामदेवरायांचा अभंग आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे. माझा स्वर लागेल न लागेल तुम्ही मला सगळे मदत करताल अशी प्रमाणाची भूमिका मी मांडतो. लाहो लागला
लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा हातवर हात एक लागला आंबेचा लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा 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 लाहो लागला लागला आंबेचा 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 लाहो लागला लागला आंबेचा. संत साहित्य लाहो म्हणजे ओलावा, लाहो म्हणजे स्निग्धता, लाहो म्हणजे छंद, लाहो म्हणजे आपलेपणा. लाहो लागला आंबेचा कोणत्या देवीचा? विठाबाई माऊलीचा. आणि तिची प्रार्थना करताना रंगा येई ओ ये विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई ओ ये. ही जगदंबा सगळ्या महाराष्ट्राला भारताला अपेक्षित आहे. ती कधी माहूरगडची होती, तर कधी ती सप्तशृंगी होती, कधी ती तुळजापूरची होती, तर कधी ती अंबस्वरूपात करवीर वासिनी होती, कधी मोहटा निवासिनी, कधी रासींची होती, कधी ती विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई मच्छाई कच्छाई या स्वरूपात प्रकट होती. ती कधी कुठल्या रूपात येईल याचा तुम्हाला अंदाज लागणार नाही. कधी ती आपल्या घरात उत्तम पावलाची लक्ष्मी म्हणून सुनबाई सुद्धा जगदंबा असू शकते, आपली लेक सुद्धा भगवती असू शकते, जन्म देणारी आई पण आपली भगवती असू शकते, गुरुची माता सुद्धा भगवती असू शकते, आपलं कल्याण करणारी एखादी स्त्री शक्ती सुद्धा जगदंबा असू शकते. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असाव्यात. शिवछत्रपती कामगिरीवर जाताना प्रत्येक गोष्टीला मासाहेबांना अभिवादन करायचे आणि जाताना एक शब्द उच्चारायचे, जगदंब 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 जगदंब. केवढा अधिकार आहे त्या भगवतीचा. म्हणून अनादि अंबिका भगवती या पहिल्या चरणाचा भाव झाला असं गृहीत धरून गोंधळा येई ओ जगदंबे. गोंधळ शब्दाचा मीडिया तंत्रात हल्ली चाललेला अर्थ विचित्र आहे. म्हणजे धुमाकूळ, आरडाओरडा, कलह, खुर्च्या फेकणे, एकामेकाची निंदा करणे याला तुम्ही गोंधळ असं म्हणतात. तर गोंधळ असं नाहीये. गोनाम इंद्रियाच्या संबंधानं मिळवलेला गोळ याचं नाव गोंधळ आहे. आणि तो महाराष्ट्रातल्या संतांनी घातला. मूळ पीठ तू आंबे, तुझं मूळ पीठ आहे ना शक्ती स्वरूप आहे आणि त्या पीठावरून तू अवतीर्ण होतीस. हे आंबे तुला कोटी कोटी अभिवादन. बरं हे जगदंबे, महाराष्ट्रातल्या संतांनी तुझा केवळ गोंधळ घातला असं नाही, तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात वास वसिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोमेरी. व्यास वसिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोमेरी. द्वैत भाव सारुनी बळी, द्वैत भाव सारुनी बळी. खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. हा गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे.
प्रचार, लोकप्रबोधन, आत्मकल्याण, भारताचा अभ्युदय काही जनसामान्याने केला नाही माझ्यासारख्या वेड्या कीर्तनकारांनी. कोण आहे? व्यास, महर्षी वेदव्यास. बादरायण त्यांचं वर्णन करताना शास्त्र असं सांगतं, 4 मुख नाहीत पण प्रत्यक्ष ब्रह्मा, 3 डोळे नाहीत पण प्रत्यक्ष शंकर, 4 हात नाहीत प्रत्यक्ष विष्णू. बादरायण महर्षी वेदव्यास. पराशर पुत्र व्यास, ज्यांच्या बुद्धिमत्तेनं जगतातलं सगळं ज्ञान विकसित झालं. विव्यास, विशाल आहे बुद्धिमत्ता ज्यांची, असे जे ते. म्हणून सगळेजण हात जोडा व्यासांना. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लार विंदा यतपत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. क्षमा मागतो, मला मीडिया तंत्रासमोर बोलायला भीती वाटते, पण राजकीय मंचावर आणि टीका करणाऱ्या मंचाला व्यास मंच नाव नसावं, विचार मंच नाव असावं. कारण व्यासाला मर्यादा आहे, नियमावली. व्यासाने धर्म प्रतिपादन केलाय आणि हे आधार्मिक पण व्यास मंचावर मी बोलतोय असं म्हणता ही गोष्ट साप चुकीची आहे. बरं, व्यास मंचाचा आदर करताना आपण ध्वज फडकवताना चप्पल घालत नाहीत, प्रतिमा पूजन करताना चप्पल घालत नाहीत, महाराजाला हार घालताना चप्पल घालत नाहीत. बोला ना, ज्ञानेश्वरीचं वस्त्र गाथा पूजन करताना चप्पल घालत नाहीत. हे व्यासमंच म्हणतात आणि जोड्या सहित चढतात. त्यामुळे तो व्यासमंच असू शकत नाही, तो विचार मंच असू शकतो. व्यास व्यापकपण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. जसं कमलदल सूर्यप्रकाशानं विकसित होतं, हे तसं सगळं जग व्यासोच्चिष्ट ज्ञानोबराय म्हणाले. आणि त्याचाच अर्थ निकष लावता लावता माझ्या तुमच्या नाकीनं येतं. शंकराचार्यांनी आपली परंपरा मांडताना सुद्धा नारायणम पद्मभवम वशिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम गौडपादम महंतम म्हटलेलं आहे. म्हणजे व्यासांना अभिवादन केलेलंच आहे. त्यामुळे व्यास, वशिष्ठ, रामचंद्राच्या नियामक मंडळात वशिष्ठ कॅबिनेट होते त्या काळात. ऐकताय ना? आत्ताच्या देशाच्या किंवा राज्याच्या कॅबिनेटला एक वारकरी मार्गदर्शक असावा. त्या काळात विसव पागे, बाळासाहेब भारदे हे ज्ञानेश्वरी वाचक स्टडी करणारे स्पीकर होते. कृपया ते माझे काका नाहीत, मी त्यांचा पुतण्या नाही. हितू एवढाच आहे, चांगला मनुष्य असावा, चांगला असावा, ज्ञाता असावा, अभ्यास असावा, समीक्षा करणारा, विरोधापुरता विरोध नाही. तर ॲक्च्युली स्थिती काय, हा स्टडी त्याच्या अंगी असला पाहिजे. नियामक मंडळात महर्षी वेदव्यास जसे, तद्वत वशिष्ठ रामचंद्राच्या मार्गदर्शक मंडळात. वशिष्ठाने निर्णय घेतला की रामचंद्राने ऐकायचा, वशिष्ठ होकार दिला की रामाने हो म्हणावं, आणि वशिष्ठाने नाकार दिला की राज्यसत्तेत ठराव मांडताना रामाने होकार द्यायचा आणि नकार दिला की नकार द्यायचा. असे ते होते. श्लोक असा आहे, वासिष्ठाय नमो नमः, असे ते वशिष्ठ आहेत. त्यांचं वैशिष्ट्य आहे आचरणाचं, म्हणून ते वशिष्ठ आहेत. आणि त्यांच्या बद्दल पुढे चिंतन मांडताना विरक्त शुकमुनी हे भागवतात कृष्णलीला मांडतात. आणि ते शुकदेव देवी भागवतात शुकदेवांचं लग्न प्रतिपादन करतात. वडिलांच्या वचनाला तडा न जाता निदान माझ्या वचनापुरतं तरी तू लग्न कर, असं देवी भागवतातलं चिंतन आहे. देवी भागवतात यमुना, गोदा, गंगा, चंद्रभागा, सह्याद्री खंड, इंद्रायणी, कृष्णा, कोयना, क्षिप्रा या सगळ्या नद्यांची उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि यमुना आणि राधा ही परमात्म्याच्या वाम आणि दक्षिण बाहूत उत्पन्न झालेली आल्हादिनी शक्ती प्रतिपादन केली आहे. शुकदेवांचा अधिकार सामान्य नाही, फार मोठा अधिकार आहे. शुकासारेखे पूर्ण वैराग्य ज्याचे, शुकदेवांच्या सारखं वैराग्य नाही. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाच्या ही वैराग्याची व्याख्या वेदांतातली जशास तशी परफेक्ट कुणाकडे बसत असेल भारतात तर 2 सत्पुरुष आहेत, एक शुकदेव आणि जगद्गुरु तुकोबारा आहे. हे वैराग्याचं मूर्तिमंत लक्षण आहे. त्यामुळे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती कशासाठी, 6 अहम मेळी. 6 अहम, मी परब्रह्म आहे, 6 मी ब्रह्म आहे, 6 म्हणजे ती आणि 6 म्हणजे तो.
तो ब्रह्मस्वरूप मी आहे, सहा अहम आहे, मी ब्रह्म आहे. असे मदालासा म्हणताना पर्यदे मदलासा सोहम जो जो रे बाळा, मी ब्रह्म आहे अशी अनुभूती त्या लेकराला व्हावी याकरता मदलासा झोळी फिरवते, हलवते, पाळणा गाते आहे. आता आपले पाळणे बिघडलेत, आता बारसे बिघडलेत, आपल्याकडे वेगळे जोडाजोडी आली शब्दांची. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, दुसऱ्या दिवशी त्याने खाल्ले रताळ, चौथ्या दिवशी त्याला वाहिला गुलाल, जो बाळा जो रे जुनं गोड होत. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे. ह्या ढंगातल्या सारंग रागातल्या ठेवणी होत्या, त्याला लयकारी होती आणि गोड आवाजात पाळणा डोलवताना डोळ्यात पाणी यायचं आणि योग्यांना भाव समाधी लागत असायची. क्षमा मागतो, तुम्ही सगळ्यांनी चांगली मला साथ केली, नाही तर कित्येक मंडपात एवढं किंचाळतायत, कर्कशपणा, स्पीकरचा ध्वनी, नको तिथे विको, नको तिथे पखवाजाच्या पानाचा ब्लास्ट होणारा आवाज. श्रोत्यांना बुवा काय बोलतोय हे जय विठ्ठलपर्यंत कळतच नाही. आणि ती बुवाई त्या माईकचा मुका घेतात, काही कुल्फी आहे ती. काही आईस्क्रीम आहे ती. आमच्या केशवजींना विचारा, तो माझा स्नेही आहे आणि आय एम सिनियर मोस्ट. मला सांगा, रोज स्पीकर बुवांच्या समोर वाक्त्यासमोर लावताना या माईकच्या मॅग्नेटच्या वरची जी जाळी आहे ती रोज निर्जंतुकीकरण डेटॉल किंवा एखादं लिक्विड टाकून तुम्ही साफ करता काय? नाही. त्यामुळे त्यात सूक्ष्म डॉक्टर केवढे जंतू असतील त्याचा इफेक्ट एकदा चुंबकीय तत्वानं ओठाला झाला की मायक्रोस्कोपीतनं दिसत ना तेवढे सूक्ष्म जंतू आहे. डॉक्टर करेक्ट आहे की नाही? मग आपल्याला इन्फेक्शन होणार की नाही? तुकोब बरं आहे याकरता म्हणाले एरती माईक दुःखाची जनी. आय एम फिलॉसॉफर यार, आय एम डॉक्टर यार. विठाल विठाल त्यातली त्यात माझ्याकडे ब्रह्मदंड आहे, त्यामुळं शंकराचार्य इक्वलंट मला सगळ्या नियमावली पाळाव्या लागतात. चला, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मिळी. सगळ्यात महत्वाचं द्वैत भाव विसरुनी बळी. द्वैत भाव विसरुनी बळी. बळीनं आपलं चांगुलपण सांभाळलं आणि दान देण्यात तो डगमगला नाही. एक अर्थ दीपोत्सव्यम महत् पुण्यम बलिराजा प्रवर्तते. आनंद सर्व लोकांना मंगलानी गृहे गृहे. बळी सर्वस्वे उदार जेणे उभारीला करुणी कहार तो पाताळी घातला. असं उदारत्व ज्याचं तो बळी एक भाव. आणि दुसरा बळी शब्दाचा अर्थ असा आम्ही द्वैत विसरल्यामुळे अद्वैताच्या भक्ती सामर्थ्याच्या बळानं बर का बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. भक्ती बळानं आम्ही भगवान परमात्म्याच्या समवेत चिंतन करत आहोत. द्वैत भाव विसरला आणि अद्वैत स्थितीला मी आलो. म्हणजे काय? देव पहावयास गेलो तिथे देवची हुनी ठेवलो. राम म्हणता रामची हुईजे. म्हणजे मी भक्त तू देव हे कल्पित द्वैत मी विसरलो. आता मी ब्रह्मच आहे या अनुभूतीला आलो. खेळती आंबे तुझे गोंधळी. शेवटचं चरण म्हणा, संपलं कीर्तन. मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक. गोंधळ घाली तीस कौतुक गोंधळ घाली ती कौतुक गोंधळ घाली ती कौतुक गोंधळ घाली ती कौतुक. एक जनार्दनी नाचते एक
एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई व जगदंबे गोंधळा येई व जगदंबे एका जनार्दनी नाचे देख एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई व जगदंबे गोंधळा येई व जगदंबे हार घालणारे, शाल घालणारे, बोधचिन्ह देणारे जे कोणी सदस्य ते टोप्या घालून तयार व्हा. बुक्का एक जणच लावा. आधी हार चरणपादुकेला घाला आणि मग मला घाला. मधलं भजन उरलेल्या शेवटच्या चरणाचा 5 मिनिटात भाव आणि वेळेच्या आत कीर्तनाची सांगता. विठोबा रखुमाई मुकुटमणी पुंडलिक. आपल्या संप्रदायाचा मुकुटमणी भगवान पुंडलिक राय आहे. मातृपितृभक्तीच्या ताकदीवरती त्याने भला भला पुंडलिक आणिलासी जनलोक.
किंवा धन्य पुंडलिका बहु बरे केले आणि निधान आणिले पंढरीये. या पंढरपुरातले जे इष्टदैवत आहे त्या आई वडिलांच्या सेवेच्या माध्यमातून कुक्कुट ऋषींच्या आश्रमात लोहदंड तीर्थाजवळ चंद्रभागेच्या काठावर भीमा निरासंगमामध्ये महायोग पीठात रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याला उभा करून वारकरी संप्रदायाची संधी आणि सेवा करण्याचा सुयोग ज्याने आपल्याला दिला तो मुकुटमणी पुंडलिक. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, गळ्यात सोनानं पुष्कळ आहे, केशवजी आवाज कमी करा, गळ्यात सोनानं पुष्कळ आहे पण मंगळसूत्र नसेल तर, गळ्यात माळा खूप आहेत पण त्याला मेरुमणी मुकुटमणी नसेल तर, बोला बोला. जप सुरू कुठे करणार आणि सांगता कुठे करणार, मंडल पूर्ण कुठे करणार आणि मंडलाचा आरंभ कुठे करणार, सर्किट पूर्ण कुठे सुरू करणार आणि थांबवणार कुठे, याला एक नियमावली, याला मुकुटमणी आहे. आणि नामशास्त्राचा जप करताना नियम असा आहे, दशनामापराधात जप करताना तर्जनी नावाचं बोट मण्याला स्पर्श होता कामा नये. अंगठ्याच्या नंतरचं सेकंड क्रमांकाचं बोट ते स्पर्श झालं की जपाचं मूल्य प्राप्त होत नाही. जप करणारी माळ सूर्याला उघडी दिसता कामा नये म्हणून मुरारी बापू जुने महात्मे वस्त्राच्या पदराखाली धरून जप जाप्य करतात. तिसरा नियम, जप करताना मुकुटमणी ओलांडू नये, तिथनं टर्न घ्यावा, तिथनं पुन्हा फिरावं. याकरता 27 चौक 108 अशी पण माळ चालती आणि 108 ही चालती. वेळ मला फार कमी आहे तर या सगळ्या मण्यांना किंमत आहेच, पण यांचा मास्टर माइंड आहे मुकुटमणी. मुकुटमणी आपण नाही म्हणत का रे पक्ष चांगला आहे पण पक्षाध्यक्ष उत्तम पाहिजे. मुकुटमणी चांगला लागतो, त्याला जर चीर गेली, तडा गेला, फुटला तर मग बाकीच्या मण्यांना किंमत राहत नाही. तसं अनेक वैष्णव आहेत पण त्यात मुकुटमणी पुंडलिक. 33 कोटी देवनायक. तर कोटी शब्दाचा अर्थ संख्यावाचक नसून कोटी शब्दाचा अर्थ प्रकार. अनेक प्रकारचे देव आहेत, त्या 3 टप्पे करतो, सात्विक, राजस आणि तामस. त्यातली सात्विक विष्णू रामकृष्णादी देवता आहे, काही तमोगुणी देवता आहेत आणि काही रजोगुणी देवता आहेत. मग तिथल्या कुठल्या देवतेला मानावं आणि कुठल्याला त्यागावं, तर कुठली मानावी, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. म्हणजे विठ्ठल रामादी कृष्णादी मानावेत आणि कोणते त्याजावेत. नायक शब्दाचा अर्थ आहे मालक. या कोटी देवाचा एक नायक आहे. भूते वेताळे नाचती आणि हर्षयुक्त उमापती. उमेचा पती नायक म्हणजे मालकाची भूमिका निभावत गातो आहे, नाचतो आहे आणि गोंधळ घालता ती सकौतुके. म्हणजे बर का, म्हणजे सकौतुके या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रेमपूर्वक आनंदाच्या भरत्या सहित एका जनार्दनी नाचे देख. हा चौकडा भगवती जगदंबेचं गुणवर्णन करणारा अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा तुमच्या समोर मांडायचा प्रयास आणि प्रयत्न मी केला. माझ्यापेक्षा ज्ञाते, अभ्यासक, स्ट्रगल स्टडी करणारे महाराष्ट्राच्या पातळीवरती दिग्गज कीर्तनकार आपली सेवा समर्पित करून इथून गेलेत. उद्या माझे चिरंजीव मानसपुत्र श्री समाधान महाराज शर्मा येणार आहेत. हे सगळेजण येणाऱ्या काळात संप्रदायाचं भविष्य भवितव्य या लोकांच्या हाती आहे. त्यामुळे मला 7 किल्ल्या उत्तम चाली म्हटल्या तुम्ही दोघांनी. तुमच्या दोघांसाठी टाळ्या. पखावज तुम्ही उत्तम वाजवलाय. असाच मापक साथीचा पखावज अपेक्षित आहे. नको तिथे रेला, नको तिथे मुखडा नाही, अपेक्षित पखावज. छोटे छोटे मुलं, त्यांचे गुरुजी, विद्यार्थी, व्यासपीठ चालक सचिन महाराज, त्यांचं प्रथम झालेलं कीर्तन, 2 मीडिया चॅनलचे 2 वाहिन्या, यूट्यूबवाले, त्यांना धन्यवाद.
त्याचबरोबर माता पिता आबालवृद्ध या सगळ्यांना धन्यवाद. तुमच्या गावातल्या जगदंबेला पाहून मला आज स्फुरण झालं आणि जगदंबा या स्वतंत्र चॅप्टरवरती मी काही चिंतनीय भूमिका मांडण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला. सगळ्या अभंगाची भूमिका माझ्याकडनं झाली नाही. त्याचं कारण आहे वेळेचा प्रचंड असलेला अभाव. मला 3.5 पीठं सांगायचे होते की एक्झॅक्टली 3.5 पीठाचा महिमा काय, भारतात 52 पीठं कसे उत्पन्न झाले, त्यात शाक्त कोण, शैव कोण, गाणपत्य कोण, सौर्य कोण, वैष्णव कोण, ही सगळी प्रकरणं मांडायची राहिली आहेत. पुढे कधी मी जगलो, तुम्ही मला बोलवलं तर पुन्हा एकदा आपण प्रयत्नवादी राहूया अशी भूमिका व्यक्त करत सकल संतांच्या चरणी पुन्हा एकदा अभिवादन करत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ऐका जरा हात वर करा सगळेजण एकदा. ज्ञानदेव तुकाराम 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 भानुदास एकनाथ 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 राम तुकाराम 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 हातवर एक सास तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती सर्वे सुखिन संतु संतु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्य दुःख भाग भवेत. हे कीर्तन, हे वाक्पुष्प सुमन, हे बिलवदल, हे दुर्वांकूर, हे तुलसीदल भगवती जगदंबेच्या चरणी तोंडोली या पवित्र गावी समर्पित करून माझ्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो. जे चांगलं ते गुरुकृपेचे, चुकलं ते माझे वैयक्तिक दोष आहेत. पुन्हा एकदा स्पीकर साऊंड सिस्टीमवाल्या केशवांना मी धन्यवाद देतो, तुम्हा गावकऱ्यांना धन्यवाद देतो आणि मंडपात मला शांतता उपलब्ध करून देणाऱ्या माता भगिनी लेकरांना मी खूप धन्यवाद देतो. हे कीर्तन एडिटिंग करून जे उत्तम आहे, छान आहे, समाजाच्या कल्याणाचे, संप्रदायाला काळिंबा न लावणारे अशी चिंतनं समाजापर्यंत मांडावीत अशी भूमिका व्यक्त करत या ठिकाणी थांबतो. आता सांगतीची चाल न म्हणता आपण या ठिकाणी विराम देऊया. विठ्ठल जय जय बोला पुंडली कवरदा आ बोली ले कुरे